हॅलो विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने इनव्हर्स कसा फाइंड आउट करायचा हे पाहिलं होतं आणि त्याच्यावरती एक एक्झाम्पल पण पाहिलेलं होतं. आताच्या लेक्चरमध्ये आपण ॲडजॉइंट मेथड पाहणार आहे आणि ॲडजॉइंट मेथडने इनव्हर्स कशा प्रकारे फाइंड आउट करायचा ते शिकणार आहोत. मग आता ॲडजॉइंट मेथडने आपल्याला काय फाइंड आउट करायचं तर इनव्हर्स फाइंड आउट करायचा. मग ॲडजॉइंट मेथड इनव्हर्स फाइंड आउटच्या करायच्या अगोदर तुम्हाला ॲडजॉइंट म्हणजे काय माहित पाहिजे. मग ॲडजॉइंट माहिती असण्याच्या अगोदर आणखीन एक तुम्हाला काहीतरी कन्सेप्ट पाहिजे मी तिथे लिस्ट केली. त्यामध्ये बघा पहिली गोष्ट मायनॉर, दुसरी गोष्ट आहे कोफॅक्टर आहे, तिसरी गोष्ट आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे, त्यानंतर चौथी गोष्ट आहे ॲडजॉइंट ऑफ गिवन मॅट्रिक्स आहे आणि त्यानंतर लास्ट आपल्याला काय पाहायचं आहे तर इनव्हर्स म्हणजे काय असतं ते पाहायचं. आता यामध्ये पहिला पॉइंट आहे मायनॉर म्हणजे काय असतं. मग आपल्याला मॅट्रिक्स दिलेला असेल त्या मॅट्रिक्स मध्ये आपल्याला जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटचे काय फाइंड आउट करायचे तर मायनॉर फाइंड आउट करायचे. मग ते कशा प्रकारे येतात सर, समजा A इज इक्वल टू 1 2 3 4 हा एक मॅट्रिक्स दिलेला आणि ह्या मॅट्रिक्स मध्ये समजा आपण आपल्याला एक कन्सिडर करूया A इज इक्वल टू AIJ हा मॅट्रिक्स. A इज इक्वल टू काय AIJ हा मॅट्रिक्स आहे. मी एक्झाम्पल घेतले A इज इक्वल टू 1 2 3 4 पण त्याच्या अगोदर लक्ष द्या A इज इक्वल टू AIJ ऑर्डर काय त्याची m बाय m आहे समजा आपल्याला, म्हणजे तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये AIJ हे एलिमेंट आहे. मग AIJ या प्रत्येक एलिमेंटचे काय फाइंड आउट करायचे तर आपल्याला मायनॉर फाइंड आउट करायचे. मग ते मायनॉर कसे फाइंड आउट करायचे. मायनॉर म्हणजे एका डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. मायनॉर म्हणजे एका डिटर्मिनंटची काय आहे तर व्हॅल्यू आहे. मग तो डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा आहे ते खूप महत्त्वाचं. डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा आहे तर दिलेला मॅट्रिक्स आपला काय आहे AIJ, A इज इक्वल टू AIJ आहे. तर यामध्ये डिलीटिंग द ith row and jth column then find out the determinant. मग ith row आणि jth column डिलीट केल्यानंतर जे व्हॅल्यूज राहणार आहे त्याचा काय घ्यायचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आणि डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू येणार आहे ती त्याची काय असणार आहे मायनॉर असणार आहे. बघा आता नीट सांगतो मी, इथे लक्ष द्या की मायनॉर म्हणजे काय की जर समजा A11 आपल्याला A11 इज इक्वल टू काय 1 आहे. मग या एलिमेंटचा मायनॉर फाइंड आउट करायचा आहे. नीट लक्ष द्या काय करायचं आपल्याला A11 इज इक्वल टू 1 आहे या एलिमेंटचा काय फाइंड आउट करायचा आहे तर मायनॉर फाइंड आउट करायचा आहे. मग तो मायनॉर कसा करायचा तो 1 1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आहे. इथं बघा आपल्याला माहिती आहे की पहिला हा जो आहे हा काय असतो रो नंबर आणि हा काय असतो कॉलम नंबर. मग आपल्याला काय करायचंय तर डिलीटिंग द ith row and jth column. मग ह्या मॅट्रिक्स मध्ये बघा A दिलेला आहे म्हणजे पहिला रो पहिला कॉलम डिलीट करायचा आहे. मग पहिला रो हा आहे आणि पहिला कॉलम हा आहे. हा डिलीट केल्यानंतर जे नंबर्स असतील त्यांचा डिटर्मिनंट घ्या. मग नंबर काय राहिला 4 आणि तो 4 म्हणजे त्या डिटर्मिनंट घातला तर किती मिळणार आहे तुम्हाला 4च मिळणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी A11 या एलिमेंटचा मायनॉर आपण कशाने दाखवणार आहे तर M11 ने आणि तो काय येणार आहे मला 4 येणार. मी काय केलं डिलीटिंग द फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम टू गेट अ 4 म्हणजे मला काय मिळालं M11. त्याच पद्धतीने समजा मी मला काय करायचं आहे A12 किती आहे 2 आहे. बघा A12 किती आहे तर 2 आहे. मग त्या एलिमेंटचा मला मायनॉर फाइंड आउट करायचा आहे. त्या एलिमेंटचा काय फाइंड आउट करायचा आहे मायनॉर फाइंड आउट करायचा आहे. मग तो मायनॉर कसा येणार आहे डिलीटिंग द फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. मग फर्स्ट रो हा आणि सेकंड कॉलम हा डिलीट केल्यानंतर राहिला काय तुमचा 3 आणि इट इज डिनोटेड बाय M13 किती मिळाला आपल्याला तर 3 मिळाला. हा एलिमेंट काय मिळाला 3 मिळाला. त्यानंतर पुढचा काढायचा असेल मायनॉर तर एलिमेंट कुठला आपला येतो A21 किती माझा 3 आहे. तर त्याचा मायनॉर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर डिलीटिंग द सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम राहिले काय 2 म्हणजे मला काय मिळणार आहे M21 इज इक्वल टू किती मिळणार आहे 2 मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला लास्ट काय A22 मग A22 किती आहे 4 या एलिमेंटचा मायनॉर फाइंड आउट करायचा आहे. मग तो मायनॉर फाइंड आउट करायचा असेल तर डिलीटिंग द सेकंड रो अँड सेकंड कॉलम. सेकंड रो कॉलम राहिले काय 1 आणि इट इज डिनोटेड बाय M22 आणि किती मिळाला मला 1 मिळाला.
अशा पद्धतीने काय फाइंड आउट करायचे तर मायनॉर करायचे. मायनॉर म्हणजे काय करायचे बघा, मायनॉर जर ए मॅट्रिक्स दिलेला असेल ए आय जे, तर त्यामध्ये प्रत्येक इलेमेंटचा मायनॉर फाइंड आउट करायचा आहे. आणि तो प्रत्येक इलेमेंटचा मायनॉर कशा पद्धतीने फाइंड आउट करणार आहे आपण, तर त्या ठिकाणी डिलीटिंग द ith row and jth कॉलम, आणि जो राहतील त्यांचा काय घ्यायचा आहे तर डिटर्मिनंट घ्यायचा आहे. आणि ती डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे त्या इलेमेंटचा काय असणार आहे त्या ठिकाणी मायनॉर असणार आहे. अशा पद्धतीने आपण काय पाहतोय तर मायनॉर पाहतोय. समजा मी पुढचा मॅट्रिक्स घेतो, A is equal to 1 0 3 4 2 1 3 2 3 1. अशा पद्धतीने आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे. मग यामध्ये किती इलेमेंट आहेत? 9 इलेमेंटचे 9 मायनॉर मिळतील. 9 इलेमेंटचे 9 मायनॉर मिळतील. मग आपण 2-3 एक्झाम्पल म्हणून घेऊया की मायनॉर कसं येतं. मग समजा तुम्ही म्हणला सर 4 चा काढा, म्हणजे त्या ठिकाणी काय आपल्याला A21 is equal to किती आहे 4. मग ह्याचा मायनॉर काढायचा असेल तर मायनॉर काय लिहितं M21. इट इज डिनोटेड बाय M21. आता M21 इथला 21 म्हणजे 21 आला. पण डिलीटिंग द सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर राहिले काय 0331. डिटर्मिनंट घ्या 0331 आणि हा डिटर्मिनंट काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. तो म्हणजे काय असणार आहे मायनॉर. मग डिटर्मिनंट माहिती आपल्याला काढायला 0 × 1 किती येणार आहे 0 मायनस 3 × 3 किती 9. म्हणजे आपल्याला मायनॉर किती मिळाला या ठिकाणी -9. किती मिळाला -9. परत एकदा सांगतो नीट ऐका, या मॅट्रिक्स मध्ये 9 इलेमेंट आहेत, तर 9 इलेमेंटचे 9 मायनॉर मिळणार आहेत. 9 इलेमेंटचे किती मायनॉर मिळणार आहेत 9. प्रत्येकाला मायनॉर काढायचा आपल्याला. प्रत्येक इलेमेंटचा काय फाइंड आउट करायचा ते मायनॉर फाइंड आउट करायचा. मग आता यामध्ये हा मिळाला. आता आणखी एखादा इलेमेंट आहे, समजा तुम्ही घेतला हा इलेमेंट काय आहे तुम्हाला A32 आहे. मग A32 किती आहे 3 आहे. मग त्याचा मायनॉर पण काय मिळणार A32 च मिळणार. मग A32 इज इक्वल टू, मग काय करणार तुम्ही डिलीटिंग द थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम राहिले काय 1 3 2 1. बघा थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम डिलीट करणार आहे. म्हणजे 1 3 आणि आपल्याला काय मिळेल तर 4 1 1 3 आणि काय मिळेल तर 4 1. आणि हा डिटर्मिनंट फाइंड आउट करा. मग इज इक्वल टू काय 1 × 1 1 मायनस 3 × 2 12 म्हणजे काय मिळालं -11. अशा पद्धतीने आपण काय करणार आहे तर त्या ठिकाणी 9 इलेमेंटचे 9 मायनॉर फाइंड आउट करणार आहे. काय करणार आहे आपण 9 इलेमेंटचे 9 मायनॉर काय करणार आहे फाइंड आउट करणार आहे. इथे 4 होते तर प्रत्येक इलेमेंटचा मायनॉर किती मिळाले मग 4 इलेमेंटचे 4 मायनॉर मिळाले. अशा पद्धतीने आपण काय फाइंड आउट करणार आहे तर त्या ठिकाणी दिलेल्या इलेमेंटचे काय फाइंड आउट करणार आहे आपण मायनॉर फाइंड आउट करणार आहोत. बघा आता या ठिकाणी आपण मायनॉर पाहिलेले, मायनॉर नंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचे तर कोफॅक्टर फाइंड आउट करायचे. आता जसे 9 इलेमेंटचे 9 मायनॉर होते त्याच पद्धतीने 9 इलेमेंटचे 9 कोफॅक्टर मिळणार. 9 इलेमेंटचे किती कोफॅक्टर मिळणार आहे 9 मिळणार आहे. मग ते काय होतात त्याचा फॉर्म्युला इट इज डिनोटेड बाय AIJ. कॅपिटल AIJ आपल्याला माहिती आहे स्मॉल AIJ म्हणजे इलेमेंट येतात. आता कॅपिटल AIJ म्हणजे आपण काय घेणार आहे त्या ठिकाणी तर कोफॅक्टर घेणार आहे. मग आपण त्या ठिकाणी कोफॅक्टर काय डिनोटेड करणार आहे AIJ. मग AIJ इज इक्वल टू फॉर्म्युला आहे AIJ इक्वल टू -1 / I + J, -1 / I + J into MIJ. अशा पद्धतीने कोफॅक्टरचा काय आहे तर फॉर्म्युला आहे. इट इज डिनोटेड बाय AIJ इक्वल टू -1 / I + J into MIJ. कोफॅक्टर फाइंड आउट करतो आपण. मग फॉर एक्झाम्पल A इज इक्वल टू दिलं मी तुम्हाला A इज इक्वल टू मग मॅट्रिक्स 1 2 3 4 घेतला आणि तुम्हाला किती इलेमेंट आहेत आता 4 इलेमेंट. मग 4 इलेमेंटचे कोफॅक्टर किती मिळणार आहे 4. लक्षात ठेवा इथं खूप महत्त्वाची गोष्ट आहे की 4 इलेमेंट आहेत तर 4 इलेमेंटचे किती कोफॅक्टर मिळणार आहे तर 4. जर 9 इलेमेंट झाले तर 9 इलेमेंटचे कोफॅक्टर किती मिळतील 9 मिळतील. जर 16 इलेमेंट झाले तर 16 इलेमेंटचे किती कोफॅक्टर मिळतील 16 मिळतील. आपल्याला या ठिकाणी फक्त 2 ऑर्डर आणि 3 ऑर्डरचे आहेत. म्हणजे एक तर 4 इलेमेंट असतील किंवा 9 इलेमेंट असतील. पण 4 इलेमेंट असतील तर त्या ठिकाणी 2/2 चा मॅट्रिक्स असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय असतील तर 4 कोफॅक्टर काढावे लागतील. आणि या ठिकाणी जर 9 इलेमेंट्स असतील म्हणजे जर मॅट्रिक्सची ऑर्डर ही 3/3 असेल
तर त्या ठिकाणी त्यामध्ये कोफॅक्टर्स किती मिळणार आहेत 9 मिळणार आहेत आणि त्याचा फॉर्म्युला काय AI = -1/i + j * mi. मग A = हा मॅट्रिक्स दिलाय. मग समजा तुम्हाला A11 काढायचा आहे. मग A11 = -1 I किती आहे 1 आहे बघा I + j आहे. मग I1 आणि j पण 1 म्हणजे किती 1 + 1 आणि इंटू काय मिळेल तुम्हाला M11 मिळेल. आता M11 म्हणजे मायनॉर आहे. मायनॉर आताच पाहिले की मायनॉर म्हणजे काय असतं M11 म्हणजे काय आहे मायनॉर आहे. मग = -1 + 1 किती 2 मग मायनॉर 1 1 1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केला राहिलं काय तुम्हाला 4 आहे. आता आपल्याला माहिती आहे की -1 ची पॉवर 2 आहे. -1 ची पॉवर जर इव्हन असेल तर 1 येतं आणि -1 ची पॉवर जर ऑड असेल तर -1 येतं. मग इव्हन पॉवर आहे म्हणजे आपल्याला काय मिळेल 1 * 4 म्हणजे मला किती मिळालं 4 म्हणजे A11 अशा पद्धतीने किती मिळालं तर 4 मिळालं. आता त्यानंतर काय करणार आपण A12 -1 + 1 + 2 M12 मग -1 काय मिळेल मला 3 M12 म्हणजे काय डिलीटिंग द फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम किती राहिलं 3. मग -1 ची ऑड पॉवर आली. -1 ची ऑड पॉवर असेल तर -1 येतं म्हणजे या ठिकाणी काय मिळेल मला -1 * 3 = -3 म्हणजे A12 किती मिळाला तर -2 मिळाला. आता A12 मिळाला का तुम्ही काय सांगतोय परत बघा 4 एलिमेंटचे 4 कोफॅक्टर मिळणार आहेत काढला. आता त्यानंतर मला काय करायचं आहे ठिकाणी पुढचा एलिमेंट काय मिळेल तर A21. आता हे कसं एलिमेंट माहिती ना हा A21 असतो. मग A21 चा कोफॅक्टर A21 म्हणजे स्मॉल A21 चा मोठा A21. मग A21 = काय मिळेल ठिकाणी -1 * 2 + 1 M21 -1 * 3 M21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट करा किती राहिलं 2 -1 ची पॉवर जर ऑड असेल तर इव्हन -1 ची पॉवर जर ऑड असेल तर -1 * 2 किती मिळालं -2 मिळालं. आता राहिला कुठला फक्त शेवटचा A22 मग A22 = -1 * 2 + 2 M22 -1 ची पॉवर 4 आणि M22 म्हणजे किती येणार आहे तिकडे 1 मग इव्हन पॉवर आहे म्हणजे +1 + 1 * 1 म्हणजे किती मिळालं 1 मिळालं. अशा पद्धतीने हे काय मी फाइंड आउट केले तर कोफॅक्टर्स फाइंड आउट केले. मग 4 एलिमेंट होते 4 एलिमेंटचे 4 कोफॅक्टर आणि जर 9 असतील तर 9 चे किती येणार आहे त्या ठिकाणी 9 कोफॅक्टर येणार आहे. आता ह्या ठिकाणी लक्ष द्या की हा कोफॅक्टर काढल्यानंतर कोफॅक्टर्स फाइंड आउट केले त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे त्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स घेणार आहे. काय घेणार आहे आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स मग पहिला काय A11 परत काय A12 A21 आणि A22 म्हणजे मला लक्षात घ्या जे स्मॉल लिहित होतो तेच कॅपिटल लिहायचे. जे स्मॉल लिहित होतो तेच काय लिहायचे कॅपिटल लिहायचे. म्हणजे इथं आपण बघा A11 स्मॉल A12 स्मॉल A21 आणि A22 अशा पद्धतीने जे आपण स्मॉल घेत होतो फक्त ते आता कोफॅक्टर काय येणार आहे तर कॅपिटल येणार आहे. मग काय आले कोफॅक्टर बघा या ठिकाणी पहिला A11 किती आला माझा 4 आला. A12 किती आलाय -3 आलाय. हा किती आलाय -2 आणि हा किती आलेला आहे 1 आलेला आहे. मग हा काय मिळाला कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे माझा तिसरा पॉइंट कव्हर झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे काय झाले कोफॅक्टर जे मी फाइंड आउट केलेले जे कोफॅक्टर मी फाइंड आउट केले त्याचा काय लिहिलेला आहे मी मॅट्रिक्स लिहिला आहे आणि तो काय आहे तो कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे. आता त्यानंतरचा पुढचा पॉइंट राहिला ऍडजॉइंट. काय राहिला तर ऍडजॉइंट. मग मी इथे लिहिणार बघा तो डिनोटेड बाय ADJ. ऍडजॉइंट कशाने डिनोट करणार ADJ एवढं लिहिलं तरी काय होणार आहे चालणार आहे. मग ADJ म्हणजे काय ऍडजॉइंट ऑफ A = मग काय करायचं हा जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आलेला आहे जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे त्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा. काय घ्यायचा आहे त्या ठिकाणी ट्रान्सपोज घ्यायचा आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे त्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय घ्यायचा आहे ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज म्हणजे काय करायचं जो रो आहे तो कॉलम लिहायचा आणि जो कॉलम आहे तो काय लिहायचा रो लिहायचा. म्हणजे ह्या ठिकाणी जर लिहिलं तर एक्झाम्पल हे बघा रो आहे तो कॉलम करतो मी A11 A12 A21 आणि A22 रोचा कॉलम आणि कॉलमचा रो.
त्याला ट्रान्सपोज म्हणतात. म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सपोज घेतला की आपल्याला काय मिळतो ऍडजॉइंट इज इक्वल टू. मग आता हे ठिकाणी बघा ह्याचा ट्रान्सपोज घ्या म्हणजे रो आहे तो कॉलम घ्या म्हणजे 4 - 3 मी कॉलम घेतो 4 - 3 आणि -2 1. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं तर ऍडजॉइंट मिळाला. मग ऍडजॉइंट म्हणजे काय, जर कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे त्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय घ्यायचा आहे ट्रान्सपोज घ्यायचा आहे. आणि ट्रान्सपोज म्हणजे काय असतं तर त्या ठिकाणी जो रो आहे तो कॉलम लिहायचा आणि कॉलम आहे तो काय करायचा रो करायचा. त्याला आपण दिलेल्या मॅट्रिक्सचा काय म्हणतो तर त्या ठिकाणी ट्रान्सपोज म्हणतो. आणि त्या ठिकाणी मी कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे त्याचा काय फाइंड आउट केला तर ऍडजॉइंट काढला त्याच्यावरून. म्हणजे बघा या ठिकाणी कसं आहे मायनॉर पाहिलं होतं आपण. मायनॉर म्हणजे काय होतं त्या ठिकाणी तर जो मॅट्रिक्स आहे त्यामध्ये कुठल्या इलेमेंट 4 इलेमेंट आहेत समजा यामध्ये तर 4 इलेमेंटचे मायनॉर किती मिळतात 4 मिळतात. पण 4चे मायनॉर काढायचे असतील तर काय करायचं A11 समजा असं इथला काढायचा असेल याचा A11 मग तो रो आणि कॉलम काय करायचा डिलीट करायचा आणि राहिलेलं काय करायचं तर डिटर्मिनंट घ्यायचा आणि त्याच्यावर काय मिळतो मायनॉर मिळतो. त्यानंतर कोफॅक्टर पाहिलं कोफॅक्टरचा फॉर्म्युला काय AI = -1 * I + J * MI. MI म्हणजे मायनॉर आलं आणि I म्हणजे रो नंबर J म्हणजे कॉलम नंबर. मग 4 एलिमेंटचे 4 काय मिळाले मला कोफॅक्टर मिळाले. त्यानंतर त्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय घेतला एक मॅट्रिक्स घेतला आणि त्याला काय म्हणलं मी कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणलं. आणि त्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा मी काय घेतला त्या ठिकाणी ट्रान्सपोज घेतला आणि ट्रान्सपोज घेतला की मला काय मिळतो त्या ठिकाणी ऍडजॉइंट मिळतो. आणि ट्रान्सपोज म्हणजे काय येतं हा रो होता तो कॉलम झाला. आडवा आहे तो उभा केला उभा आहे त्याला आडवं केलं. आडवा आहे त्याला उभा केला आणि उभ्याला काय केलं आडवं केलं. त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणणार आहे तर ट्रान्सपोज असं म्हणणार आहे. आता यानंतर आपल्याला पाहायचंय इनव्हर्स कशा पद्धतीने आणि त्याचा फॉर्म्युला काय. बघा आता आपल्याला ह्या मॅट्रिक्सचा काय फाइंड आउट करायचा आहे इनव्हर्स काढायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला इनव्हर्सचा फॉर्म्युला माहित पाहिजे तर A इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे बघा A इनव्हर्स = 1 डिटर्मिनंट ऑफ A * ऍडजॉइंट ऑफ A. फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला आहे तर A इनव्हर्स = 1 डिटर्मिनंट ऑफ A * ऍडजॉइंट ऑफ A. हा काय आहे तर A इनव्हर्सचा फॉर्म्युला. मग आता या ठिकाणी आपण ऍडजॉइंट ऑफ A फाइंड आउट केलेला आहे. फक्त डिटर्मिनंट काढायचा. मग डिटर्मिनंट ऑफ A = काय लिहितं डिटर्मिनंट ऑफ 1 2 3 4 मग काय 4 * 1 4 - 3 * 2 6 किती आलं -2 मिळालं. म्हणजे जर A इनव्हर्स ह्याच मॅट्रिक्सचा फाइंड आउट करायचा असेल तर A इनव्हर्स = 1 डिटर्मिनंट किती -2 ऍडजॉइंट ऑफ A काय आलेला बघा 4 - 2 - 3 1 4 - 2 - 3 1. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत तर या दिलेल्या मॅट्रिक्सचा काय फाइंड आउट करणार आहे तर A इनव्हर्स फाइंड आउट करणार आहे. म्हणजे A इनव्हर्स = काय 1 डिटर्मिनंट ऑफ A * ऍडजॉइंट ऑफ A. मग आता अशा पद्धतीने आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे तर इनव्हर्स फाइंड आउट करायचे आहे बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड. पण त्याच्या आधी पहिला प्रॉब्लेम आपल्याला आहे की फाइंड द कोफॅक्टर्स. काय आहे तर फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. आपल्याला काय करायचे खाली दिलेल्या मॅट्रिक्सचे कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे. असा एक्सरसाइज मधला पहिला क्वेश्चन आहे. मग त्या ठिकाणी पहिला मॅट्रिक्स दिलेला आहे बघा A = -1 2 -3 4 हा मॅट्रिक्स दिलेला आहे. -1 2 -3 * 4 आणि ह्या दिलेल्या मॅट्रिक्सचे काय फाइंड आउट करायचे तर कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे. मग कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे तर इलेमेंट किती 4 एलिमेंटचे किती कोफॅक्टर येणार आहेत 4 येणार आहेत. मग आता त्याच्या अगोदर मी फॉर्म्युला लिहितो आपल्याला कोफॅक्टरचा काय तर Aij = -1 raised to I + J Mij. हा काय आहे तर आपल्याला त्या ठिकाणी कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे. मग आता त्या ठिकाणी 4 एलिमेंटचे 4 कोफॅक्टर फाइंड आउट करायचे. मग पहिला एलिमेंट काय आहे A11 = -1 A11 काय -1 या एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. मग कोफॅक्टर म्हणजे सांगितले कोफॅक्टर काय AI = -1 raised to I + J Mij. हा फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्यावरून आपण काय फाइंड आउट करणार आहे तर कोफॅक्टर फाइंड आउट करणार. मग आता कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे बघा या ठिकाणी म्हणजे काय मिळेल मला A11 =
रो नंबर फर्स्ट, कॉलम नंबर फर्स्ट म्हणजे i इक्वल टू 1 आणि j इज इक्वल टू 1 किती आहे 1 आहे. मग इज इक्वल टू काय मिळेल मला -1 रेज टू 1 प्लस 1 इनटू m11. m11 म्हणजे काय मायनर कसा फाइंड आउट करायचा ते बघूया आपण. हे ठिकाणी काय मिळेल पण मला अगोदर -1 रेज टू 2 मिळेल. मग डिलीटिंग द फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, पण डिलीट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केला, राहिलं काय तर 4 म्हणजे मला काय मिळालं 4. आताच पाहिलेलं आहे -1 ची जर पॉवर त्या ठिकाणी 1 असेल तर 1 मिळतं म्हणजे मला काय मिळेल 1 into 4 म्हणजे काय मिळालं मला 4. म्हणजे पहिला a11 माझं कोफॅक्टर काय मिळाला तर त्या ठिकाणी 4. a11 इज इक्वल टू 4 मिळाला. त्यानंतरचा पुढचा काय येतो तर a12 म्हणजे a12 इज इक्वल टू किती आहे इथं 2 आहे. किती आहे 2 आहे. मग त्यानंतर काय मिळेल मला इथं बघा a12 इज इक्वल टू -1 रेज टू 1 प्लस 2. 1 प्लस 2 इथलंच घ्यायचं दुसरं कुठला काय इथलाच 1 2 फक्त कॅपिटलला घ्यायचा इनटू काय मिळेल इथं m12 -1 रेज टू 1 प्लस 2 किती मिळेल 3 मिळेल. मग डिलीटिंग द फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम, फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम राहिला काय -3 म्हणजे -3 आहे. मग -1 ची पॉवर 3 आहे म्हणजे काय मिळेल -1 आणि इनटू हा काय -3 म्हणजे काय मिळेल मला 3 मिळालं. म्हणजे a12 इज इक्वल टू किती मिळालं त्या ठिकाणी 3 मिळालं. आता त्यानंतर बघा पुढचा एलिमेंट काय येईल तर a21 किती आहे -3. a21 किती आहे -3. मग हा स्मॉल आहे त्याचा कॅपिटल केला की कोफॅक्टर a21 इज इक्वल टू काय -1 रेज टू 2 प्लस 1 इनटू काय मिळेल तर m21. मग इज इक्वल टू -1 रेज टू 2 प्लस 1 म्हणजे किती 3. आता m21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट करा, राहिलं काय तिथं 2 राहिलं म्हणजे इथं 2 येईल. -1 ची पॉवर 3 म्हणजे -1 आणि -1 into 2 म्हणजे काय आलं -2 म्हणजे a21 किती मिळाला त्या ठिकाणी -2 मिळाला. आता राहिला कोणता सांगा बरं शेवटचा कोणता एलिमेंट a22 इज इक्वल टू किती आहे 4 म्हणजे कॅपिटल A22 कोफॅक्टर आहे, स्मॉल a22 का आहे एलिमेंट आहे. मग स्मॉल a22 इज इक्वल टू काय मिळेल -1 पॉवर 2 प्लस 2 इनटू काय मिळेल m22 मिळेल. मग इज इक्वल टू -1 ची पॉवर किती 4. सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट करा -1 आलं म्हणजे इज इक्वल टू किती मिळालं मला -1 मिळालं. मग अशा पद्धतीने कोफॅक्टर्स मला काय मिळाले पहिला काय मिळाला 4 नंतर काय 3 नंतर काय मिळालं -2 आणि काय मिळालं -1. अशा पद्धतीने दिलेल्या मॅट्रिक्सचे आपण काय फाइंड आउट केलेले आहेत तर कोफॅक्टर्स फाइंड आउट केलेले ते आहेत आपले रिक्वायर्ड कोफॅक्टर्स. बघा आता पुढील क्वेश्चन काय दिलेला आहे बघा फाइंड द ऍडजॉइंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. आता हा जो मॅट्रिक्स दिलेला आहे त्या मॅट्रिक्सचा काय फाइंड आउट करायचा आहे त्या ठिकाणी तर ऍडजॉइंट फाइंड आउट करायचा आहे. मग ऍडजॉइंट फाइंड आउट करण्याच्या अगोदर आपल्याला काय लागणार त्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स लागणार आहे. म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायच्या अगोदर मग आपल्याला काय लागणार आहे प्रत्येक एलिमेंटचे काय फाइंड आउट करायला लागते तो कोफॅक्टर्स फाइंड आउट करायला लागतील. मग आपण प्रत्येक एलिमेंटचे काय फाइंड आउट करूया पहिल्यांदा तर कोफॅक्टर्स फाइंड आउट करूया. मग कोफॅक्टर बघा पहिल्यांदा या ठिकाणी पहिला एलिमेंट काय येईल तर a11 इज इक्वल टू किती आहे 2 आहे. मग त्याचा कोफॅक्टर काय मिळेल तर a11 इज इक्वल टू काय -1 रेज टू 1 प्लस 1 इनटू m11. फॉर्म्युला ठरलेला आपल्याला aij इक्वल टू -1 रेज टू i प्लस j इनटू mij. मग इज इक्वल टू -1 रेज टू किती येईल हे 2. आता m11 म्हणजे काय डिलीटिंग द फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा, राहिलं काय तुम्हाला या ठिकाणी तर 5 राहिलं. मग -1 ची पॉवर जर 1 असेल तर आपल्याला माहिती आहे 1 येणार आहे म्हणजे 1 into 5 म्हणजे मला किती मिळेल 5 म्हणजे a11 किती मिळाला आहे ठिकाणी 5 मिळाला. आता a11 झाल्यानंतर आपल्याला पुढचा एलिमेंट काय येतो तर a12 किती आहे -3. या एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा. मग कोफॅक्टर काय लिहिलं कॅपिटल a12 इज इक्वल टू -1 रेज टू 1 प्लस 2 -1 रेज टू 1 प्लस 2 इनटू काय मिळेल तर m12 मिळेल. मग काय मिळेल तर -1 रेज टू काय मिळेल मला तर 3 मिळेल. आता m12 म्हणजे डिलीटिंग द फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम राहिलं काय येते 3. किती मिळालं डिलीटिंग द फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम किती राहिले तुम्हाला 3. मग -1 ची पॉवर जर ऑड असेल तर -1 -1 into 3 म्हणजे -3 म्हणजे मला काय मिळालं a12 किती मिळालं त्या ठिकाणी -3 मिळालं.
आता त्यानंतर राहिला काय पुढं तर सेकंड कडे जाणार म्हणजे इलेमेंट काय इथं स्मॉल इलेमेंट a21 किती आहे आपल्याला 3 आहे मग त्याचा कोफॅक्टर काय मिळेल तर a21 इज इक्वल टू -1 रेस टू 2 + 1 इथला 2 + 1 इंटू काय मिळेल तर m21 मग -1 रेस टू किती मिळेल इथं -1 रेस टू किती मिळालं मला या ठिकाणी 3 मिळालं आणि m12 म्हणजे काय m21 म्हणजे काय सेकंड रो डिलीट करा आणि फर्स्ट कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे -3 मिळेल मग -3 आलं मग -1 ची पॉवर ऑड आली म्हणजे किती मिळेल तुम्हाला -1 आणि -3 म्हणजे काय मिळेल +3 म्हणजे a21 किती मिळालं मला +3 मिळालं आता त्यानंतर आपल्याला लास्ट एलिमेंट कुठला राहिला तर a22 किती आहे 5 म्हणजे a22 इज इक्वल टू काय मिळेल -1 रेस टू 2 + 2 -1 रेस टू 2 + 2 इंटू m22 मग -1 ची पॉवर किती राहिली 4 m22 म्हणजे सेकंड रो आणि सेकंड कॉलम डिलीट करा सांगा बरं काय राहिलं हा सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट करा मला काय मिळालं तर 2 मिळालं -1 ची पॉवर 1 आहे म्हणजे 1 आलं 1 * 2 किती मिळालं 2 म्हणजे मला काय मिळालं a22 मग अशा प्रकारे आपण काय फाइंड आउट केलेले तर कोफॅक्टर्स फाइंड आउट केले आता कोफॅक्टर्स वरती थांबायचे का आपल्याला नाही त्यानंतर ऍडजॉइंट फाइंड आउट करायचं आहे मग ऍडजॉइंट करायचे असतील तर आपल्याला काय घ्यावं लागेल कोफॅक्टर मॅट्रिक्स मग आपण येणार इथं कोफॅक्टर मॅट्रिक्स इज इक्वल टू मग कोफॅक्टर मॅट्रिक्स आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे मग कोफॅक्टर मॅट्रिक्स आपल्याला काय मिळतो या ठिकाणी बघा तर a11 a12 त्यानंतर a21 आणि a22 हा कोफॅक्टर मॅट्रिक्स असतो मग इज इक्वल टू व्हॅल्यूज काढलेले पुट करा a11 किती आला या ठिकाणी 5 आला त्यानंतर a12 किती आला या ठिकाणी -3 आला त्यानंतर a21 किती आला इथं 3 आला आणि a22 किती आला या ठिकाणी तर तुम्हाला 2 मिळाला आणि हा काय झाला तुमचा कोफॅक्टर मॅट्रिक्स झाला काय झाला हा कोफॅक्टर मॅट्रिक्स झाला आणि आता ह्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय घ्यायचा आहे तर ट्रान्सपोज घ्यायचा आहे कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय घ्यायचा आहे ट्रान्सपोज घ्यायचा आहे मग कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला की ऍडजॉइंट मिळतो मग ऍडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू काय मिळेल रो येतो कॉलमला 5 - 3 आणि 3 2 अशा पद्धतीने काय फाइंड आउट केला तर आपण ऍडजॉइंट फाइंड आउट केला दिलेला जो मॅट्रिक्स होता त्या मॅट्रिक्सचा काय आला तर ऍडजॉइंट करा आता जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तो एक आहे आता 2 - 3 3 5 आणि हा ऍडजॉइंट आहे जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर ऍडजॉइंट मध्ये काय येतं ह्यांची जागा बदलली बघा इथे नीट ह्यांची जागा बदलली 5 वरती गेला आणि 2 खाली गेला तिथं बघा 2 वरती होता 5 इकडे होता ह्यांची जागा बदलली आणि ह्यांच्या बाबतीत काय झाले ह्यांचे साइन चेंज झाले काय झाले तर साइन चेंज झाले म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का कोफॅक्टर मॅट्रिक्स न करता सुद्धा तुम्ही ऍडजॉइंट सांगू शकता बरं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा या ठिकाणी समजा तुम्हाला मी मॅट्रिक्स दिला a इज इक्वल टू 1 - 2 3 आणि 4 हा मॅट्रिक्स आहे आणि ह्या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट करायला हवा तर डायरेक्ट तुम्ही फाइंड आउट न करता सुद्धा ऍडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू मी काय सांगितलं ह्यांची आदला बदल करायची ह्यांची काय करायची आदला बदल म्हणजे 4 इथं 1 इथं आणि ह्यांचे काय करायचे साइन चेंज म्हणजे हा प्लस होईल आणि हा काय होईल मायनस होईल हा काय असणार आहे त्याचा ऍडजॉइंट असणार आहे करून बघा फाइंड आउट करा आणि हाच ऍडजॉइंट येतोय का ते बघा आपण डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला जर सीईटी साठी हे काय होईल तर उपयोगी करता येईल की ऍडजॉइंट न काढता सुद्धा आपण डायरेक्ट काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो